नमस्कार मंडळी, मी डॉक्टर स्वप्ना माने फ्रॉम पुनर्वसू आयुर्वेद, सिंहगड रोड. आज खवय्येगिरी बद्दल एक गोष्ट शेअर करण्यासाठी मुद्दामून पुन्हा भेटते. थालीपीठ हा प्रत्येक महाराष्ट्रीयन मंडळींच्या खास जिव्हाळ्याचा विषय असतो आणि जेव्हा जेव्हा म्हणजे नाश्त्याच्या वेळी एक उत्तम न्यूट्रिशियस पदार्थ म्हणून आपण थालीपीठाकडे बघू शकतो. त्या गरम थालीपीठावर जे काही लोणी पडतं आणि लोणी थालीपीठ हे जे काही कॉम्बिनेशन असतं ते म्हणजे आहा अप्रतिम. आणि जेव्हा जेव्हा थालीपीठाचा विषय समोर येतो त्यावेळी मला नेहमी मुलम फूड्सची आठवण येते, कारण यांची थालीपीठ भाजणी जी आहे ती अप्रतिम आहे टेस्टला. मी बरेच वर्ष याचा अनुभव घेतलेला आहे. जनरली असं होतं की थालीपीठ कधी कधी कडक होतं, पण मुलम थालीपीठ भाजणीचं जर थालीपीठ आपण करायला घेतलं तर कधीही ते कडक होत नाही. अर्थात गरम गरम खाल्ल्यावर ते मऊ लागतं, पण थोडं कोमट झाल्यानंतर सुद्धा ते मऊसूत राहतं. ही त्याची एक विशेषता आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा वापर करून बघा. आपल्या नाश्त्यामध्ये अतिशय न्यूट्रिशियस मल्टीग्रेन जर कोणाला एक ऑप्शन म्हणून बघायचं असेल तर त्याच्यासाठी डेफिनेटली मुलम फूड वुड बी द बेस्ट चॉईस. थँक्यू.